children, my little angels, my little champs, all the best. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो निखळ वैज्ञानिक परीक्षण आहे. ज्यांना समाजामध्ये सन्मान्य अशा ज्या व्यक्ती आहेत की ज्यांच्या निरपक्षतेविषयी किंवा ज्यांच्या कार्यामुळे, ज्यांच्या पदामुळे ज्यांना समाजामध्ये आदराचं स्थान आहे आणि जे पूर्णपणे निरपेक्ष असतील अशा व्यक्तींना आपण एकत्र बोलवू, त्यांची एक ज्युरी करू आणि हा सगळा जो परीक्षणाचा भाग आहे तो त्यांच्याकडे सोपू. डॉक्टर प्रज्ञा पुराणिक ह्या पुना हॉस्पिटलच्या ऑप्थॉल्मॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड डॉक्टर गोवारीकरांना निमंत्रित करतो. या सगळ्याचं आता हे अंधश्रद्धा आहे म्हणून तुम्ही कार्यक्रमच घेऊ नका, हे अत्यंत चुकीचं विधान आहे. आधी काय आहे याच्यामुळे ना आपल्याकडचं संशोधन थांबलंय. महत्वाच्या गोष्टींवरचं संशोधन याच्यामुळे होत नाहीये. आधी संशोधन करा, मग त्याच्यातून काय निष्पन्न होतं ते बघा. सकारात्मक निष्पन्न झालं तर त्याचं संशोधन आणखी करा, नकारात्मक आलं तर ते थांबवा, ती अंधश्रद्धा म्हणून म्हणा. आमचे जे प्रेरणास्तोत्र आहेत ते डॉक्टर विजय भटकर साहेब आज इथे आलेले आहेत. मी डॉक्टर श्रद्धा पुराणिक. मी आठवड्याभरापूर्वी यांचं एक डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. तर आपण पट्टी कशाप्रकारे या मुलांना बांधणार आहोत ते मी तुम्हाला सांगते. पहिले तर ज्या रंगाची पट्टी किंवा ज्या रंगाचे गॉज किंवा कपडा जो वापरला जाईल तो काळा असेल. काळा अशासाठी की काळा रंग हा प्रत्येक दुसऱ्या कलरला ॲब्सॉर्ब करतो. म्हणजे त्या मुलांना जर समजा लाल कलर किंवा हिरवा रंग यामधला काही फरक समजतो आहे तो पूर्ण नलिफाय होईल. प्रत्येक रंग, प्रत्येक वेवलेंथचा कलर हा त्यामध्ये टोटली ॲब्झॉर्ब होऊन जाईल. दुसरी गोष्ट की नुसतीच एक साधी पट्टी डोळ्यांवरती बांधली तर खालून हाय चान्सेस असतात की इन्फिरियर फील्डमधनं, म्हणजे तुम्ही जेव्हा खाली बघताय रीडिंगच्या पोझिशनमध्ये तेव्हा हाय चान्सेस असतात की त्या फटीतून प्रत्येकाला काहीतरी दिसेल आणि मग तिथे चीटिंगला एक वाव असतो. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण एक कापड कापलेलं गॉज ज्याला म्हणतो आम्ही, तो गॉज दोन्ही डोळ्यांवरती मोठा लावणार. आपण ज्या मुलांचं डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे ती 7-8 वर्षाची छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांच्या डोळ्याच्या मानाने, त्यांच्या चेहऱ्याच्या साईजच्या मानाने हे गॉज मोठे मोठे आहेत. त्यामुळे त्यांचं नाकसुद्धा त्यात कवर होईल. तर आता मध्ये आधी गॉज असतील, त्यावर एक पट्टी असेल. पट्टी करकचून मीच बांधेल. आता हे झालं तर तेव्हा तुम्हीसुद्धा बघाल की हाफ ऑफ द फेस त्यांचा मी कवर करून टाकेल. राहिला प्रश्न तरी पण मला चिटिंगला वाव आहे, कारण मी मध्ये डोळे उघडून कुठून तरी कुठल्या तरी फटीतनं कुठल्या तरी छिद्रातनं बघू शकते. हे अवॉइड करण्यासाठी आपण त्याच्या मुलाच्या डोळ्यांवरती सफिशियंट एक दाब देणार. तो कसा द्यायचा तर सेफेस्ट वे इज स्विमिंगचा एक गॉगल आपण लावणार. जेव्हा मी स्वतः ही पट्टी लावून बघितली तेव्हा त्या गॉगलच्या दबावामुळे मला आतमध्ये डोळे उघडता येत नाही, म्हणजे मला कंपल्सरी डोळे बंदच ठेवायला लागतील. तर हा जो स्विमिंगचा गॉगल आहे हा त्याला पट्टी असते स्ट्रेचेबल, तो घट्ट बसतो आणि त्यामुळे तुम्हाला त्या मुलाला जरी वाटलं तरी पण त्याचे डोळे उघडू शकत नाही. ठीक आहे, आणि एवढा दाब पुरेसा आहे, मुलांचे डोळे सेफ राहतील, त्याला काही असं इंजुरी किंवा काही लॉंग टर्म साईड इफेक्ट्स वगैरे त्यातनं काही होणार नाही. Once again, one sincere request to all present friends that keep your mobile on silent. Kindly avoid any kind of noise. We do not want any clapping also for a right color recognition. We also do not want any kind of hooting also. Yep, thanks for the cooperation. Bear. Sorry? Bear as well. Okay, thank you. ब्लॅक कलरचा डी आहे आणि बॅकग्राऊंड येल्लो आहे. रोज
कार Okay. नाही, कारण अगदीच जाण्याकरिता मेंदू नवा पाहिजे. पण त्या प्रेतातील मेंदू तर जुनाच असतो. नवा With silence in the audience, please. Thank you. आउटसाइड येलो आणि इनसाइड ग्रे. नाकाने सेन्स घेतल्याशिवाय येत नाही. ब्लॅक प्लस आउटसाइड येलो. आउटसाइड पर्पल फेंट आणि ब्लॅक 20. मँगो. श्री स्वामी समर्थ. लोकनिधी 2002. Podium. We have enough people on the dais. So request silence in the audience, please. छोटे स्पंज आहेत जे डोळ्याच्या खोबरीत जाऊन बसतात. Can we have silence in the audience, please? No for and no against discussion, please. It's B.
Camel. It's not comfortable. Okay. Just make it comfortable. Just a minute. I am known as the ship of desert. I eat grasses and desert plants. I carry people and things across. These surgical patches are supposed to be like sticking you on your eyelids completely. You know, it will completely black out, so there is no chance at all that you can peep through. You can peep through at all. These are surgical patches. One more thing, I would like to request the audience that not to attempt this at home, because there is a danger of the eyelashes getting peeled off, the eyebrows getting peeled off. So there are very few kids who are able to attempt this, I must say. Show to the audience what is this. Yeah. Jasper, can you just face everybody? Yeah. Yeah. Is it fine, sir? Please show the audience also. Yeah. Is it fine, sir, now? Thank you. Thank you. Thank you, sir. Thank you. Two pandas. Outer color purple 20, inner color black. F green. Our outer color pink. Mike. ₹100 note. CDs are Series are 0DR886570. Perfect. Here is a rocket ready to launch now. Shahrukh Khan. Okay, can you show it to the audience, please, sir? Yeah. It's white. Bear. Okay. Zebra. Whoa. Apple. Okay. No, the moment the distance will be taken, it can be seen. Hold it straight on him. Huh? Hold it straight on him. Like this. Yeah. नहीं. ऐसे. Okay. Okay. हाँ. That's perfect. Yeah. Yes. That should be. Can we just tap on the card once so he should be able to understand where it is? Yeah, it's a card. Can you tap it with your both hands? So hold it with one hand and tap it on the with the. Yeah. The only request, he should not look up. Absolutely. Haan.
Okay, Ganesh. Okay, last card, beta. Tap it, sir. Zebra. Okay. No. Can we have another card? Last one. Yeah. Yeah. But tap it, sir, with the other hand. Remove the mic. Keep the mic down. Hold with one hand. Yeah. No. Yeah. Keep it tapping, I would say. Keep it tapping. Best, sir. I think. Elephant. Okay. Dog. Okay, correct. आपण जे थोडंसं व्हेरिएशन सुरू केलं ते दिवा बंद करून, त्या ह्याच्यात सुद्धा सॅम्युअलनी दिवा बंद असताना सुद्धा ज्युरीजना इम्प्रेस केलं आणि त्याबद्दल त्याला जास्त मार्क्स दिले. मी 10 पैकी जास्त 20 दिलेले असं केलं. आता इथे म्हणजे आमच्या मते गणेशचा परफॉर्मन्स तितका योग्य वाटला नाही. म्हणजे त्याला ते कळतं किंवा नाही कळतं याच्याबद्दल काही अंदाज बांधता आला नाही. आणि त्याला मुख्य म्हणजे स्टिकिंग प्लास्टर्सच लावले होते आणि त्याच्यावरती पट्टा लावलेला नव्हता. आता ते लावल्यानंतर दिसू शकतं का नाही दिसू शकतं, तर डॉक्टरांच्या मते ते लावल्यानंतर पूर्णतः डोळ्याच्या आयलिड्स आहेत म्हणजे पापण्या, त्या पापण्या बंद करून त्याच्यावरती ते पट्ट्या लावल्या होत्या. म्हणजे डोळा बघण्यासाठी डोळा उघडण्याचाच प्रश्न नव्हता. म्हणजे डोळा उघडताच येत नाही. वी यूज दीज पॅचेस फॉर ट्रीटमेंट. एखाद्या मुलाचे डोळे बंद करून त्याला एक प्रकारची अमलापियाची थेरपी असते, त्यामध्ये आम्ही हे मेडिकल पॅचेस आहेत. हे नुसतं कापड किंवा नुसतं हे नाही आहे. हे लावलं की आम्हाला ट्रीटमेंटचा हा एक भाग आहे की आम्ही शुअर आहोत की याने दिसत नाही, त्याचा डोळा बंद आहे. हे लहान मुलांमध्ये म्हणजे अगदी 2-3 वर्षाचे असतात त्यांच्यामध्ये हे लावलं जातं. मात्र एक आहे की इचिंग याने इतकं होत नाही जेवढं यांना फील होत होतं. ठीक आहे, मुलं बेअर करतात, काहीतरी डोळ्यावर आहे आणि थोड्या वेळाने घाम आल्यानंतर जेव्हा त्यांचे केस वगैरे तिथे चिकटतात तेव्हा त्यांना इचिंग चालू होते. म्हणजे 100 पैकी किती मार्क्स द्यायचे असा प्रश्न येतो. तर 100 पैकी म्हणजे प्रत्येक 5 आपण आपल्यापाशी लोक होते, 5 कॅन्डिडेट बघितले. हे प्रत्येक कॅन्डिडेट याला 20 जर धरले तर 80% स्कोअर आत्ता होतो. आणि गणेशच्या बाबतीत आम्ही मत बनवू शकलो नाही. काही त्याचे स्प्लॅशेस वाटले पण काही त्याला अजिबातच सांगता आलं नाही. त्यांच्या आयसाईटचा प्रश्न वगैरे जो तुम्ही उपस्थित केला तोही, किंवा मागे डोक्याच्या मागे, त्यामुळे त्याच्या बाबतीत काही मत बनलं नाही. म्हणजे तो काय करत होता हेही समजायला मला नव्हता. असं थोडंसं आमचं ज्युरी म्हणून मत आहे. बरोबर. तर 80% इथपर्यंत आम्ही त्यांना स्कोअर देऊ. थँक्यू सर. आपण इतका वेळ आपला देऊन मला असं वाटतं जे काही रिझल्ट्स असतील ते 80% असतो किंवा काहीतरी, पण ते निरपेक्षपणे या ज्युरीने काम केलेलं आहे याच्याविषयी आपल्याला खात्री आहे का? पेरेंट्सला दिसत आहे आणि ते येत आहेत. इथे फ्री डेमोक्रेसी ते येत आहेत. त्या मुलांना शिकवायचं आहे. त्याने काही इंजुरी नाही आतापर्यंत काही असं दिसलं नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तर मला वाटतं की ते आणि जगभर सुरू आहेत हे एक्सपेरिमेंट, जगभर सुरू आहेत याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की म्हणजे मला काही याच्यामध्ये निर्णय द्यायचा नाही याच्यामध्ये की दिस इज अ टेक्निक. आणि तो जपनीज सायंटिस्ट म्हणतो की हे आम्ही भारतातून शिकलो. दिस इज द ओरिजिन ऑफ दिस इज भारत. आपण जेव्हा त्याच्यामध्ये मला त्या मंत्र वगैरे याच्यात द्यायचं नाही आहे. मंत्र बीज मंत्र काय आहे, त्याच्यातून काय होऊ शकतं, त्याच्यातून कुठे शक्ती होऊ शकतात, सुप्त शक्ती जागृत होऊ शकतात, ते याच्या विषयात जायचं नाही आहे. पण आय फील म्हणजे माझं एक निष्पक्षपणा आहे की दिस टेक्निक शुड बी ऑथेंटिकेटेड
स्टँडर्डाईज म्हणजे समजा की कोणी काही त्याचं अँड त्याचं फेडरेशन आम्ही संगणक शिकवतोच की नाही. आम्ही ऑलिम्पिक ज्यामध्ये मला उडी मारायची तर आम्ही टीच द टेक्निक ना प्रत्येक गोष्टीचं. दिज आर ऑल्सो ब्रेन ऑलिम्पिक्स. ते आपण म्हणजे ब्रेन टेक्निक ब्रेन जिम्नॅस्टिक्स ते आपण शिकू शकलो पाहिजे. तर मला आय नो म्हणजे मला सांगायचं की आय फील वी शुड एनकरेज इफ युअर इंडिया हॅज टू बिकम ए ग्रेट पॉवर ऑफ इंटेलिजन्स. जगभर हे सुरू आहे. वी शुड ऑल्सो अलाउ अवर चिल्ड्रेन टू बी दिस वन अँड इट एंटायरली डिपेंड्स ऑन अवर पेरेंट्स. ते कम्प्लिटली ऑप्शनल फॉर देम दे वॉन्ट टू गो थ्रू ऑर नॉट गो थ्रू. आणि मी सांगतो पेरेंट्सचा एक्सपिरियन्स सांगितले. पेरेंट्सचे एक्सपिरियन्स वी शुड लिसन टू देम की त्या मुलावर काय फरक. ती आई त्या आयांना आपण ऐकूया की काय फरक झाला काय झालं याच्यामध्ये आणि त्यातून मग पुढे रिसर्च करून विल ॲडव्हान्स दिस टेक्निक फर्दर. असं माझा म्हणजे माझा स्वमत निर्णय तो असा आहे की आय विल लाईक टू ॲडव्हान्स दिस टेक्निक फर्दर. थँक्यू.